प्रिया कदम. मी माझी ओळख करून देते. मी प्रिया कदम. मी लातूरवरून बिलॉंग करते. आज प्रत्यूषमध्ये स्टार डायरेक्टर म्हणून मी वर्क करत आहे आणि त्याचबरोबर मी प्रत्यूषमध्ये स्टोअर ओनर म्हणून पण मी खूप छान पद्धतीने माझं स्टोअर आज प्रत्यूषमध्ये रन करत आहे. सो ही झाली माझी ओळख. पण मला ही जाणून घ्यायचंय की आज आपल्या अपॉर्च्युनिटी सेक्शन जाणून घेण्यासाठी काय आहे हे प्रत्यूष जाणून घेण्यासाठी आज कोण कोण आणि कुठून कुठून आज कनेक्ट झालेले आहेत. सो तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू शकताय की तुम्ही कुठून कुठून कनेक्ट आहात, कुठून जॉईन झालेला आहात, कोणती सिटी आहे तुमची. स्टोअर आज प्रत्यूष मध्ये रन करत आहे. सो ही झाली माझी ओळख. पण मला ही जाणून घ्यायचंय की आज आपल्या अपॉर्च्युनिटी सेक्शन जाणून घेण्यासाठी काय आहे हे प्रत्यूष जाणून घेण्यासाठी आज कोण कोण आणि कुठून कुठून आज कनेक्ट झालेले आहेत. सो तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू शकताय की तुम्ही कुठून कुठून कनेक्ट आहात, कुठून जॉईन झालेला आहात, कोणती सिटी आहे तुमची. बघू शकता आपण प्रत्येक जणांची सिटी वेगवेगळी आहे. सगळेजण एकाच सिटी मधून कनेक्ट झालेले नाहीयेत. ऑल महाराष्ट्रामधून ऑल ह्याच्यामधून आज एका लिंकच्या माध्यमातून आपण हा प्रत्यूष बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जाणून घेण्यासाठी कनेक्ट झालेलो आहोत. इथे आपल्याला प्रत्यूष 2.0 दिलेला आहे. प्रत्यूष 2.0 म्हणजे आज प्रत्यूषला कम्प्लिटली 2 इयर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि खूप छान पद्धतीने ग्रोथफुली आज प्रत्यूष रन करत आहे आणि आज आपण तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे प्रत्यूषने. आणि आपकी सफलता ही हमारा संकल्प हे प्रत्यूषचे एक विजन आहे. म्हणजे प्रत्येक महिलांचं सफलता हे प्रत्यूषने विजन धरून आज प्रत्यूषची स्थापना आज केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्यूष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या नावानेही आज प्रत्यूष ओळखलं जात आहे. प्रत्यूषची स्थापना जेथून झालेली आहे त्याचा ऍड्रेस असेल उदगीरवरून आज ही स्थापना आपण करत आहोत प्रत्यूषची. त्याचा ऍड्रेस आहे, हेल्पलाईन नंबर आहे, त्याची वेबसाईट आहे. तुम्ही झूम करून थोडं बघू शकताय तुमचं तिथलं पूर्ण. इथे तुम्हाला जे दिसत आहेत ते रिस्पेक्टेड राहुल बिलादार सर आज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना बऱ्याच वर्षाचा हा बिझनेस संदर्भात त्यांनी अनुभव घेतलेला आहे. असं नाहीये की आज राहुल सरांच्या एक मनात आलं, कल्पना आली की चला आपण एक कंपनी उभा करू तर आणि आपण हा बिझनेस स्टार्ट करू. सो अशा कुठल्याच गोष्टी सहजासहजी कुठल्याच होत नाहीयेत. आज त्यांनी भरपूर काही गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. त्यांनी 11 वर्षाच्या डायरेक्ट सेलिंगचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी कंपनीच्या एका कंपनीमध्ये को फाउंडर म्हणून काम करत होते. पण ते काम करत असताना त्यांना असं जाणवलं की मी जे काम करतोय, अगर मी जे प्लॅन करतोय ह्या सगळ्या प्लॅनचा असेल तो बेनिफिट ऑल फक्त त्या कंपनीला असेल, अगर तिथल्या तिथंच मर्यादित राहत आहे. पण माझ्या आयडियाचा असेल, माझ्या प्लॅनचा असेल, ह्या सगळ्याचा जर एका घरापर्यंत जर हा प्लॅन पोहोचत असेल आणि त्या माध्यमातून जर लेडीज स्वतः स्टँड होत असेल तर काय हरकत आहे. मग त्यांच्या अनुभवाचा असेल, त्यांच्या प्लॅनिंगचा असेल, ह्याच्या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी प्रत्यूष ही कंपनी आपल्यासाठी ज्वेलरी पार्टनर रिस्पेक्टेड राजेश सर आणि रिस्पेक्टेड समिधा मॅडम हे पण हजबंड वाईफ आहेत. आज ह्यांनीही आपल्यासाठी जे ज्वेलरी सप्लाय करतात, आज वेगवेगळ्या व्हरायटी असतील, वेगवेगळे डिझायनिंग असतील, हे आज आपल्यासाठी क्रिएट करतात. आज ह्यांनाही 15 वर्षाचा अनुभव आहे. आज समिधा मॅडमलाही बघायला गेलं तर ज्वेलरीमध्ये त्यांनीही 9 वर्षाचा 10 वर्षाचा त्यांना त्या ज्वेलरी मधला अनुभव आहे. म्हणजे कोणती ज्वेलरी कशा पद्धतीत पाहिजे, त्याच्यावरची फिनिशिंग असेल, त्याच्यावरची डिझाईन असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव त्यांना आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन आज त्यांनी आपल्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीची जे नावं सुद्धा आपल्याला माहिती नाहीत अशा प्रकारचे व्हरायटी आपल्यासाठी आज राजेश सर आणि संविधा मॅडम आणतात. प्रत्यूषच का? प्रत्येक जणांना पडलेला प्रश्न असेल. आज आम्ही कनेक्ट तर झालोय. कोणीतरी मला हा बिझनेस प्लॅन दिला आणि मी आज ही लिंक कनेक्ट केली आणि आज मी समजून घेण्यासाठी इथं आलेली आहे. पण अशा मनामध्ये तुमचे काही प्रश्न असतील की हो, बाहेर अशा ऑनलाईन भरपूर जॉब आहेत, मी तेही करू शकते. पण आज प्रत्यूषच का करायचंय? तर प्रत्यूष हे टेक्नॉलॉजी बेस आहे आणि त्याचबरोबर एक विजनरी मॅनेजमेंट सिस्टीम आहे. हे टेक्नॉलॉजी बेस म्हटलं तर आज आपण बघतोय जे पहिल्या जुन्या काळामधले जे काही गोष्टी होत्या त्या बदलत चाललेल्या आहेत.
म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी बेस्ड अपडेट होत चाललेले आहेत. आणि तसेच अपडेटच्या द्वारे आपण आज प्रत्युष मध्ये ह्या टेक्नॉलॉजी बेसिसच्या माध्यमातून आज आपण वर्क करतोय. म्हणाले की एक विजन आहे जे प्रत्युषचं आहे की सर्वसामान्य महिला आज प्रत्युषच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या फायनान्शियली स्ट्रॉंग व्हावी, हे एक प्रत्युषचं विजन आहे. आणि एक व्यवसायाची संधी ऑल महाराष्ट्रामधल्या प्रत्येक लेडीजला, अशा भरपूर लेडीज आहेत की ते आज घराच्या बाहेर जाऊ शकत नाहीयेत. काही जणांची शिक्षण झालेली आहेत, पण फॅमिली इश्यू असेल, कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम्स असतील, लहान मुलं असतील, त्यांना तो बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल नाहीये. विक्री उद्योग एक मापदंड प्रस्थापित करणे म्हणजे एक मॅन्युफॅक्चरिंग थ्रू आपल्याला जे प्रोडक्ट मिळतात आणि त्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण आज प्रत्युष मध्ये काम करत आहोत. 2030 पर्यंत 50,000 परिवार प्रत्युषच्या माध्यमातून महिना कमीत कमी ₹10,000 उत्पन्न घेतील. हे ते तुम्ही बघताय कंपनीचे सर्टिफिकेट आहेत. कारण की खूप जणांना प्रश्न असतो कंपनी फ्रॉड असेल का, कारण की ऑनलाईन आहे, ऑनलाईन मध्ये आपण काम करतो आणि इथे काही आमच्या बरोबर फ्रॉड झाला तर, असे प्रत्येकाला डाऊट असतात आणि साहजिक आहे हे डाऊट येणं. कारण की आपण काम करतो म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपण तपासूनच करणार आहे, ही गोष्ट खरीच आहे. तुम्ही इथे बघता हे कंपनीचे सर्टिफिकेट आहेत, पॅन सर्टिफिकेट आहे, जीएसटी आहे, टॅन सर्टिफिकेट आहेत आणि कंपनी पूर्ण लिगली आपलं काम करत आहे आणि हे सगळे जीएसटी कंपनी भरते. त्यांना वाटलं असेल मॅडम तुम्ही विजन सांगायलात, मिशन सांगायलात, सगळ्या गोष्टी सांगायला लागल्यात, पण प्रत्युष मध्ये करायचं काय आहे, आम्हाला नेमकं काय प्रत्युष आहे हे नाही तुम्ही सांगत आहेत. सो हे सगळं विजन होतं आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं, आणि मिशन होतं की ते आज विजनही कम्प्लीट होत आहे आणि मिशनही आज प्रत्युषचे कम्प्लीट आहे. पण जर तुम्ही प्रत्युष मध्ये इन होताय, प्रत्युष तुम्हाला इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रत्युष मध्ये तुम्ही एक ऑनलाईन ऑफलाईन रेफरन्सच्या माध्यमातून हा बिझनेस तुम्ही करू शकताय. जसं की ऑनलाईन ऑफलाईन बिझनेस मॉडेल, जे की मगाशीच तुम्हाला म्हटलं, ऑनलाईन ऑफलाईन आणि रेफरल माध्यमातून तुम्ही हा बिझनेस करू शकताय. जसं की ऑनलाईन तुम्ही सेलिंग करू शकताय, तुमची मार्जिन ऍड करून तुम्ही कस्टमरला प्रोडक्ट सेल करू शकताय. डायरेक्ट आपल्या कंपनी थ्रू तुमचं ऑनलाईनच्या माध्यमातून कस्टमर पर्यंत हे प्रोडक्ट पोच होणार आहे. पण त्याच पद्धतीने तुम्ही ऑफलाईन ही करू शकताय. तर ऑफलाईन मॅडम कसं करायचं आहे, तर ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन करताय आणि एखाद्या कस्टमरला ज्यावेळेस तुम्ही स्टोअरला घेऊन जाताय, आता एक लातूरचा भाग आहे, आता मी लातूरमध्ये राहते आणि माझा स्टोर आहे. जर तुम्ही माझ्या स्टोरला एखाद्या कस्टमरला घेऊन येत असताल आणि त्या कस्टमरची पर्चेसिंग जर माझ्या स्टोरला 5 ते 10 हजाराची खरेदी होत असेल आणि 5 ते 10 हजाराची जर त्याची खरेदी होते, तर त्याच्यावरचा जो काही 10% डिस्काउंट असतो, तुम्हाला ऑफलाईन मध्ये 10 ते 15% डिस्काउंट मिळालं जातं आणि त्या 10 ते 15%चं जे काही डिस्काउंट असेल त्याच्या खरेदीवर ते तुम्हाला काय होतं, फोन पेला तुमच्या स्टोर ओनर पेमेंट करतात. बरं आहे रेफरल बिझनेस मॉडेल. रेफरल बिझनेस मॉडेल म्हणजे आज तुम्ही बघताय, आज हा रेफरल बिझनेस आहे आणि हा जर रेफरल तुम्ही एखाद्याला करताय तर कंपनी फक्त तुम्हाला इथे थँक्यू म्हणत नाहीये. मी एक छोटंसं उदाहरण देईल तुम्हाला. जर तुम्ही तुमच्या जवळच्या जर एखाद्या शॉपमध्ये जर कस्टमर पाठवलं, तुम्ही साडी आणली तिथली आणि तुम्हाला जर ती साडी आवडली, आज संचिता मॅडमच आहेत, आज संचिता मॅडमने एखाद्या दुकानातून जर जाऊन साडी आणली आणि त्यांना ती आवडलेली असते, त्यांनी लगेच त्यांच्या मैत्रिणीला दाखवणार, त्यांनी लगेच मला येऊन दाखवली की मॅडम ही साडी बघा किती सुंदर आहे आणि मी या दुकानातून आणलेली आहे. आता मैत्रिणीने घेतली म्हटल्यानंतर मीही घेणारच, मीही त्या दुकानातून जाऊन जर ती साडी आणली तर तिथला दुकानदारवाला मला अगर संचिता मॅडमला कोणतं गिफ्ट देणार नाहीये, कोणतं बेनिफिट देणार नाहीये, अगर एक थँक्यू रेफरन्स देत आहे. येस, समजतंय ना सगळ्यांना? जर तुम्ही हा बिझनेस कुणाला तरी रेफरल देताय, तर इथे प्रत्युष तुम्हाला थँक्यू मेसेज करत नाहीये, कारण की आपण प्रत्येक जण हा बिझनेस मध्ये येणार आहे ते इन्कम घेण्यासाठी येणार आहे. सो इन्कम घेण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आहे. सो ज्यावेळेस तुम्ही हा बिझनेस कुणाला तरी रेफरल करता, हा बिझनेस प्लॅन देता, ह्या मीटिंगची लिंक तुम्ही शेअर करता आणि ज्यावेळेस तो समोरचा व्यक्ती, समोरचा न्यू गेस्ट हे प्रत्युष इन करतं, त्या टायमाला प्रत्युष आपल्याला ₹500 ह्याच्यामध्ये इन्कम देतो. ही तर आज कंपनीमध्ये मी एक सिल्व्हर डायरेक्टर लेवल क्वालिफाय करते आणि पर मेंबर, पर जॉईनिंग आणि पर सबस्क्रिप्शनच्या मागे मला ₹500 इन्कम तर मिळतोच. एक सिल्व्हर डायरेक्टर म्हणून मी क्वालिफाय पण करते आणि 5,000 माझा इथे इन्कम होतो. आणि ज्यावेळेस मी सिल्व्हर डायरेक्टर क्वालिफाय होते आणि माझे 10 डायरेक्ट होतात आणि हे 10 डायरेक्ट जे असतात ते त्यांचंही वर्क करतात. त्यांच्या अंडरही त्यांनी सबस्क्रिप्शन घेतात. लोकांचे सबस्क्रिप्शन आयडी रजिस्ट्रेशन त्यांची होते. त्यावेळेस ही माझी टीम तयार होते आणि ह्या टीमच्या माध्यमातून मी काय होते, इथे
माझे ज्यावेळेस 100 टीम तयार होईल त्यावेळेस मी तर गोल्ड डायरेक्टर होते. ह्या सगळ्या लेवल आहेत आपल्या, की जे की आपली टीम तयार होऊन ज्यावेळेस 1000 होतील त्यावेळेस आपण इथे स्टार डायरेक्टर होतो. आपला इन्कमही वाढतो आणि त्याचबरोबर आपण एक लेवल क्वालिफाय करतो, जे की प्रत्युष डायरेक्टर प्रत्युषमध्ये जी डायरेक्टर पदवी अशी कुणालाही मिळत नाही. पण जर तुम्ही प्रत्युषमध्ये येत असाल तर तुम्हाला नक्कीच आज डायरेक्टर म्हणून ओळखलं जातं. जसं आज आम्ही आहोत, एक आहे आपली आणि मेगा स्टोअर आहे. खूप मेगा स्टोअरची इन्व्हेस्ट वेगळी आहे, होम शॉपीची इन्व्हेस्ट वेगळी आहे. प्रत्येक लेडीजला वाटतं, "येस मॅडम, आम्ही ऑनलाईनही करू, ऑफलाईनही करू." पण माझ्याकडे रिटेल कस्टमर खूप छान आहेत आणि मी घरात माल आणून सुद्धा खूप छान पद्धतीने सेल करू शकते. पण अवॉर्ड आणि रिवॉर्ड आज आपण बघतो. आज आपण भारतीय संस्कृतीमध्ये जास्त करून फेस्टिव्हल असतील, सणवार असतील, हे भरपूर आहेत. आणि हे फेस्टिव्हल, सणवार असेच प्रत्युष हे करत नाही, की आला सण, गेला सण. तर प्रत्येक सण असेल, प्रत्येक फेस्टिव्हल असेल, अशा प्रत्येक सणाला, फेस्टिव्हलला काय होते, प्रत्युष एक ऑफर ठेवते आणि त्या ऑफरच्या माध्यमातूनही खूप छान पद्धतीने आपण आकर्षक अशा वेगवेगळ्या विजन सांगितलं, मिशन सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. प्रत्युष कसं आहे, प्रत्युषचे प्लॅटफॉर्म काय आहे, कशा पद्धतीत वर्क करायचे आहे. आज प्रत्युषमध्ये मल्टिपल प्रोडक्ट तर आहेतच आहेत आणि हे तुमचे जे ग्रुप आहेत, तुमच्या परिवारामध्ये आम्ही कसं सामील होऊ शकतो. सो आमच्या परिवारामध्ये, प्रत्युष परिवारमध्ये तुम्हाला सामील होताना प्रत्युषचं तुम्हाला एक 1999चं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि हे सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला तुमचे जे कोणी अपलाईन असतील त्यांच्याकडे तुमचे जे डिटेल्स असतील ते तुम्हाला पाठवायचे आहेत. ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे त्यांच्याकडे तुम्ही तुमची डिटेल्स पाठवू शकता आणि 1999चं सबस्क्रिप्शन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक साडी गिफ्ट येते. पण सांगायला आनंद होतोय, की सध्या आज प्रत्युषने एक ऑफर लागू केलेली आहे आणि त्या मी मगाशीच म्हणाले भरपूर ऑफर्स असतात. तशीच ही सुद्धा एक ऑफर आहे, की आज ह्या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही 1599 ने प्रत्युषचे सबस्क्रिप्शन घेऊ शकताय आणि 1599चं सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही प्रत्युषमध्ये इन होऊ शकताय. जसं 1999चं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर जी फॅसिलिटी आहे, तीच फॅसिलिटी, ऑल फॅसिलिटी तुम्हाला 1599 मध्ये पण मिळणार आहे. फक्त जी साडी गिफ्ट येणार आहे, ती साडी तुम्हाला 1599 मध्ये येत नाहीये. प्रत्युषची कम्युनिटी. आज 15,000 डिस्ट्रिब्युटर, पण इथे 15,000 दिलेले आहेत. पण 15,000 नसतानाही 16,000 आज प्लस लेडीज आज प्रत्युषमध्ये वर्क करत आहेत आणि 65 आउटलेट आज ऑल महाराष्ट्रामध्ये प्रत्युषचे स्टोअर रन करत आहेत आणि 500 पेक्षाही असे कित्येक भरपूर असे लीडर आज प्रत्युषमधून इन्कम घेत आहेत. 10,000 प्लस असतील त्यांचे इन्कम आज प्रत्युषमधून त्यांनी घेत आहेत आणि 10 लाख कस्टमर बेस आज प्रत्युषमध्ये तयार झालेला आहे आणि हा 10 लाख कस्टमर बेस असाच तयार झालेला नाहीये. तर आज आज प्रत्युष क्वालिटी आणि बेस्ट सर्व्हिसवर काम करते. आज क्वालिटीवर काम करते म्हणून आज आपल्याकडे एवढा कस्टमर बेस आहे. स्टोर ओनर आहेत. असं नाही मी म्हंटल तुम्हाला इथे स्टोर आहे, तिथे स्टोर आहे. तर प्रत्येकाचे स्टोर ओनरचे तुम्हाला इथे नंबर आहेत, ऍड्रेस आहेत, मोबाईल नंबर आहेत. आज आपले स्टोअर असतील, आज आपले डिस्ट्रीब्युटर बेस असेल, हा ऑल महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो कुठे कुठे आहे ह्या ह्याची सगळ्याची डिटेल्स तुम्हाला तुम्हाला बघू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर कस्टमर केअरचा नंबर, वेबसाईट